हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कलिंगड म्हणजेच वॉटरमेलन पासून झटपट तयार होणारी, फक्त 2 साहित्यामध्ये तयार होणारी आणि फायरलेस रेसिपी, ज्यामध्ये आपण गॅसचा कुठेही वापर करणार नाहीये अशी ही रेसिपी। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी रेसिपी म्हणजेच वॉटरमेलनचे पॉप्सिकल्स किंवा तुम्ही याला वॉटरमेलनची कॅन्डीही म्हणू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मीडियम साइजचे कलिंगड घेतले आहे आणि आता त्याच्या मी अगोदर फोडी तयार करून घेणार आहे। त्यानंतर या कलिंगड मधले आपण सर्व बिया काढून घ्यायच्या आहे आणि याला आपण कट करून घेणार आहोत। याप्रमाणे मी सर्व कलिंगडच्या बिया काढून कट करून घेतले। त्यानंतर आपण एक मिक्सरचा जार घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण या कलिंगडच्या फोडी घालून घेणार आहोत। एका वेळेस सगळे वाटले जाणार नाही म्हणून मी हे 2 बॅच मध्ये वाटून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये 3 चमचे साखर घालून हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचे आहे। तुम्ही ते साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही घेऊ शकता। याप्रमाणे मी याचा ज्यूस तयार करून घेतला आहे आणि आता हा ज्यूस मी एका बाउल मध्ये काढून घेत आहे। मी या कलिंगडच्या बिया काढून घेतल्या होत्या म्हणून मी हा ज्यूस गाळून घेत नाहीये, पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या ज्यूसला गाळूनही घेऊ शकता। आणि आता राहिलेली सेकंड बॅचही मी याचप्रमाणे वाटून घेत आहे। मी पूर्ण कलिंगडसाठी टोटल 6 चमचे साखर वापरलेली आहे। याप्रमाणे मी सेकंड बॅचही वाटून घेतलेली आहे। त्यानंतर हे पॉप्सिकलचे मोल्ड्स आहेत माझ्याकडे, तर त्यामध्ये मी हा ज्यूस भरून घेत आहे। तुमच्याकडे जर हे मोल्ड्स नसतील तरी देखील तुम्ही हे घरच्या घरी कसे करू शकता ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। याप्रमाणे सगळे मोल्ड्स भरून झाल्यानंतर याच्या कॅप्स आपल्याला वरून ठेवून द्यायच्या आहेत। तुमच्याकडे मोल्ड्स नसतील तर तुम्ही याप्रमाणे पेपर कपचाही वापर करू शकता। यामध्ये पण मी तुम्हाला तयार करून दाखवते। त्यानंतर या कप्सवर मी क्लिंग रॅप लावून घेत आहे। तुमच्याकडे सिल्वर फॉइल पेपर असेल तर तुम्ही तोही लावू शकता किंवा बटर पेपर असेल तर तुम्ही तोही लावू शकता। तुमच्याकडे जर पेपर कप नसतील तर तुम्ही याप्रमाणे स्टेनलेस स्टीलचे ग्लास असतात आपल्याकडे, तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता किंवा याप्रमाणे स्टेनलेस स्टीलचे बाउल असतील तर याचाही वापर तुम्ही करू शकता किंवा याप्रमाणे फुलपात्र असेल तर याचाही वापर तुम्ही करू शकता। याप्रमाणे क्लिंग रॅपला चाकूने छोटासा कट द्यायचा आहे आणि यामध्ये आपण आईस्क्रीमची स्टिक इन्सर्ट करायची आहे। आता हे आपल्याला 4 ते 5 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे किंवा सेट होईपर्यंत फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे। 5 तास झालेले आहेत आणि आता आपण याला डिमोल्ड करूया। तुम्ही बघू शकता किती छान सेट झाले आहेत आपले कलिंगडचे पॉप्सिकल्स, किती इझिली डिमोल्ड होत आहेत। यानंतर मी तुम्हाला पेपर कप मधले पण काढून दाखवते। तर सगळ्यात अगोदर आपल्याला क्लिंग रॅप काढून घ्यायचा आहे। याप्रमाणे थोडेसे हलवायचे आहे की लगेच इझिली डिमोल्ड होते। तर तयार आहेत आपले वॉटरमेलनचे पॉप्सिकल्स किंवा वॉटरमेलनची कॅन्डी। एकदा तरी तुमच्या मुलांना नक्की तयार करून द्या, त्यांना हे खूप आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशा सोप्या रेसिपीज यापुढेही तुम्हाला बघायला मिळेल। थँक्स फॉर वॉचिंग।